महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रातील अधिसूचनेनुसार तळोदा येथील सुप्रसिद्ध वकील ॲडव्होकेट संजय विष्णू पुराणिक यांची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महिला व बाल विकासाच्या विभागाच्या वतीनं ही नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. त्यांना राज्यमंत्री दर्जा प्रदान करण्यात आला आहे. बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 अंतर्गत ही नियुक्ती करण्यात आली असून ॲडव्होकेट पुराणिक यांचा कार्यकाळ 3 वर्ष किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत राहणार आहे. त्यांच्यासोबत आयोगात अन्य 4 सदस्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. ॲडव्होकेट पुराणिक हे तळोदा येथील प्रख्यात वकील असून त्यांनी जिल्हा बाल न्यायमंडळाचा सदस्य म्हणून देखील काम पाहिले आहे. कायद्याच्या क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव आणि न्यायनिष्ठ कार्यशैली यामुळे त्यांना ही जबाबदारी देण्याचं मानलं जात आहे. या नियुक्तीमुळे तळोदा शहरासह नंदुरबार जिल्ह्यात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.